दीपेश उर्फ जॉन्टी, कारण यूट्यूबला मॅच चालू आहे, खरी नावं करणं देखील गरजेचं आहे. आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन करण सोडा येताना पाहायला मिळत आहेत. देवकरण आहे स्ट्राईकला, एका बाजूला बोरिवली, एका बाजूला आहे चेंबूर यांच्यातील सुरू होणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि या जबरदस्त स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा सामना भेटीला येतोय. मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमला पाठिंबा टाळ्यांच्या गजरात आपण देऊयात. एक महत्त्वाचा सामना करण सोडा, मुंबईकरांचं क्रिकेट, आवडतं क्रिकेट, बॉक्स क्रिकेट आज आपण पाहतोय भटवाडी नगरीमध्ये. पहिला बॉल हातात गेलाय, फिल्डर आहे तिकडे. निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. या क्रिकेटची देखील एक वेगळीच मजा आहे. मुंबईकरांचं सगळ्यात आवडतं, सगळ्यात जवळचं क्रिकेट कोणतं असेल तर ते बॉक्स क्रिकेट आहे. आणि कारण या क्रिकेटची एक वेगळी मजा देखील असते. करण सोडा, देवकरण. अलीकडच्या कालावधीमध्ये या सगळ्या खेळाडूंची सुद्धा खूप चांगली चर्चा आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा वेग वाढवला, परंतु इकडे व्हाईट बॉल कळवत आहेत पंच सचिन राणे. एक दिग्गज संघनायक, एक दिग्गज बॅटर म्हणून संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये ओळख कित्येक वर्ष. मटवाडी, त्यानंतर जर पाहिलं तर असलपा संघाचं नेतृत्व ज्यांनी केलं पंचांच्या भूमिकेमध्ये, एक उभरता सितारा मटवाडी नगरीचा गौरव भोसले हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्रातील आघाडीचे पंच पद्मनाभ प्रभू बाबू सर देखील आहेत. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल बाहेर वळण घेतोय, व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. धावा येत आहेत आणि धावा येणं गरजेचं देखील असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे सगळे चाहते आमच्याशी जुडले जात आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. जो अंडरआर्म क्रिकेट लाईक करतो ना, तो दिवसभर ही स्पर्धा पाहणारच आहे. रात्री सुप्रीमो सुद्धा पाहणार आहेत. भले IPL चालू आहे, पण तरी सुद्धा या दोन्ही क्रिकेटवर मुंबईकरांचं विशेष प्रेम आहे. यावेळेला फटका चांगला, फिल्डिंगही चांगली पाहायला मिळते. वाह, चांगले एफर्ट्स इकडे दाखवलेत. बाबू त्या ठिकाणी चेंडूवर आले आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. गेल्या काही वर्षात स्टेशन निहाय क्रिकेटचा एक वेगळं या ठिकाणी फॉर्मॅट सुरू झाले. याही क्रिकेटला अगदी डोक्यावर घेण्यात येताना पाहायला मिळालं. विविध स्टेशन्स त्याची चर्चा होताना पाहायला मिळते. काही हार्बरची, काही सेंट्रलची, काही वेस्टर्नची, परंतु मुंबई स्टेशननुसार ओळखली जाते. हा अमुक स्टेशनला राहणारा प्लेयर असाच आम्ही देखील उल्लेख करत असतो. यावेळेला थोडंसं कमी गतीने आला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, परंतु एक धाव तिकडे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. प्रथमेश दळवी एक चांगले गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक आहेत क्रिकेट स्टार संघाचे आणि आज ते गुणलेखनाच्या भूमिकेत देखील आहेत. मी आभारी असेल क्रिकेट स्टार माझी चांगली, कारण एक अशी जिगरबाज टीम. कारण भटवडीच्या क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला विषय निघतो ना, त्यावेळेला क्रिकेट स्टारला एक मानाचं पान आहे आणि आज नाही तर बरीच वर्ष आहे. भटवाडीच्या संघांचा देखील अलीकडे देखील खूप चांगल्या टीम पाहायला मिळतात, परंतु एक कालखंड भटवाडीचा मुंबई क्रिकेटवर राज्य करण्याचा देखील राहिला आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, फटका कव्हरला खेळला जातोय, फटका चांगला आहे आणि यावेळेला मात्र बॉल पाठवला जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. धावसंख्या 7 झाली आहे. अगदी लिटिल मास्टरपासून राजा 11 पर्यंत, त्यानंतर आनंद सागर सारख्या बलाढ्य संघाला देखील खूप सारे खेळाडू भटवाडीतून मिळाले. असलपासाठी देखील खेळाडू भटवाडीमधून येताना पाहायला मिळाले. एक ना अनेक संघ मात्र या परिसर, यंग वॉरियर, फ्रेंड सर्कल सारखे संघ देखील या परिसरातून पाहायला मिळाले एका कालखंडामध्ये. वेगवान चेंडू यावेळेला मात्र बॅकफुटला जात कव्हर्सला खेळायचा होता. टॅप केलाय, 1 रन तिकडे मिळणार आहे आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 1ने पुढे जात असताना 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. करण सोडाचं पहिलं षटक. मला करण सोडाची श्रीवर्धनच्या स्पर्धेतील गोलंदाजी आजही आठवते. काय जबरदस्त एफर्ट्स दाखवले होते तिकडे जाऊन सुद्धा. आज खोलव्या टप्प्याचा बॉल समोर खेळला जातोय. सुशांत राणीम तिकडे येत आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर मात्र इकडे संपलेली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8 धावा टीम बोरिवली. अजूनही 4-4 षटकांच्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत.
आता एखादं म्हणत असेल, जे जास्त ओव्हरचं क्रिकेट खेळत असतील ते म्हणत असतील, अरे 4 ओव्हरच्या मॅचसाठी एवढ्या लांब का जायचं, आपण ऑफिसच्या सुट्ट्या का घ्यायच्या, सगळ्यांनी एकत्र का यायचं, एवढी मोठी एंट्री फी का भरायची. परंतु जे खेळतात त्यांनाच माहीत आहे हे वेळ काय आहे, काहीतरी वेगळंच आहे. आणि कारण ते सगळे एकाच असेच जमा होत नाही, त्याच्यासाठी प्रत्येकाला कॉल करावे लागतात, एक एक नाही 3-3 4-4 कॉल करावे लागतात. बाबा रे आपली मॅच या टायमाला आहे, आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, कमिटीला कॉल करावा लागतो. त्याचबरोबरीने सगळ्यांना वेळेवर येण्याची माहिती देखील दिली जाते. आणि मैदानात आल्यानंतर आपण भले एका विभागातील नसो, आजूबाजूच्या असो, परंतु सगळ्यांनी येऊन एकत्रित यायचं, बॉन्डिंग करायचं आणि क्रिकेट खेळायचं, याच्यातली एक वेगळीच मजा आहे. आपला जर एखादा सहकारी नाही खेळला चांगला तर त्याला ओरडणार सुद्धा आपण, आणि तोच लगेच दुसऱ्या बॉलवर चांगला खेळला तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारे सुद्धा आपणच आहोत. आणि त्यामुळे या खेळाची एक वेगळी मजा आहे. आणि मुंबईकर म्हटलं तर खऱ्या अर्थाने मुंबईत मोठी मैदानं नाहीच आहेत, मोजकी आहेत. आणि त्याच्यामुळे अंडरआर्म क्रिकेट आपल्याकडे अगदी डोक्यावर घेतलं गेलं. आणि मलाही हे सांगायला अभिमान वाटतो, अंडरआर्म क्रिकेटची पॉवर हाऊस आपल्या सगळ्यांच्या भटवाडीत आहे. सुशांत राणी एक जबरदस्त खेळाडू आहेत, बरीच वर्ष त्यांची गोलंदाजी, मग जी जेम्बो, सत्यविनायक. यावेळेला देखील जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे, षटक क्रमांक 2. बोरिवली परिसरात देखील बऱ्याचपैकी क्रिकेट पूर्वी चक्र्यासारखा खेळाडू त्या परिसरात, गडकरी म्हणा, चक्र्या म्हणा, त्या परिसरातून खेळाडू येताना पाहायला मिळाले एका कालखंडात. यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, त्या ठिकाणी शुभम लोखंडे अडवतायत बॉल, एक धाव तिकडे मिळणार आहे. आणि दैसर, बोरिवलीचा काही पट्टा आणि दैसर म्हटलं तर बऱ्यापैकी ठिकाणी लखवा अंडरआर्म क्रिकेट देखील चालतं, परंतु ह्या फ्रीआर्म क्रिकेटला देखील त्या परिसरात चांगली पसंती पाहायला मिळते. आणि ते सगळे खेळाडू या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या भटवाडीमध्ये. यावेळेला मात्र बॉल हुलकावणी देतोय आणि सीमारेषेच्या पार देखील जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार कळवला जातोय. महत्वाच्या बाबी आहेत या. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 4 धावा इकडे येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाली, ती म्हणजे आता 14 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. अगदी आज सकाळपासून शेखर पेडणेकर सर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर विराज मुणगेकर असतील, हे सगळे सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट स्टारची स्पर्धा म्हटलं तर संध्याकाळी एक वेगळाच माहोल इकडे असणार आहे, त्यामुळे संध्याकाळ चुकू नका. ओपन लॉट देखील या ठिकाणी असणारा व्हाईट बॉल. मी मात्र थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल सगळ्या माझ्या मित्रांची, सुप्रीमो असल्या कारणाने रात्री जरी वेळ नाही देऊ शकलो, परंतु आपली भटवाडी आहे, भटवाडीची स्पर्धा आहे आणि माझं कर्तव्य सुद्धा आहे. ओ या वेळेला फटका चांगला आलाय, समोरचा पडदा गाठलाय, देवकरणच्या बॅट मधून येत आहेत 4 रन, चौकार. वा देवकरण. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात मात्र बोरिवलीकरांनी देखील केली आहे. बोरिवली विरुद्ध जर पाहिलं तर चेंबूर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. धावा येत आहेत, थोडीशी नाराजी पाहायला मिळते, परंतु या नाराजी मागे एक कारण आहे की आपल्या टीमची कामगिरी चांगली व्हावी यासाठीचे हे प्रयत्न आहेत. ओव्हर नंबर 2 बऱ्यापैकी धावसंख्या या ठिकाणी झाली, परंतु 3 बाजूला चौकार असल्या कारणाने मजा देखील येते. सी टाईप बाउंड्री. यावेळेला मनगटी फटका, तोही सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. वा देवकरण, कारण बॅट मधून आलेत पुन्हा एकदा 4 रन. देवकरण 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 आणि बॅट मधून येत आहेत 4 रन 4 रन 4 रन. हो, एक व्हाईट बॉल होता, परंतु लगातारचा 3रा चौकार येताना पाहायला मिळतोय. देवकरणच्या बॅट मधून टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तेवीस धावा धाव फलकावर. दबाव आता बोरिवलीकरांनी चेंबूरकरांवर टाकलाय.
बॅकफुटला गेले, पॉईंटचा खेळायचं होतं, अँगल बनवला, बॉलने गरकन वळण घेतलं, यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं. 23 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा मनगटी फटका तिकडे पाहायला मिळतोय, फेकी केली जाते, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. यस, विराज मुणगेकर यांच्याप्रमाणे प्रदीप कच्चन, सुनील गावडे हे देखील सगळे या मॅचवर लक्ष देत आहेत आणि आमचे सगळे क्रिकेट स्टारचे प्रत्येक छोट्यातला छोटा घटक आज या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळत आहेत. आपला मित्र आणि या संघाचा प्रमुख खेळाडू आज अनुप आपल्यात नाही आहे, परंतु अनुपच्या आठवणी या ठिकाणी जागृत आहेत. अनुपचं क्रिकेटसाठीची तळमळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची ही स्पर्धा आयोजित केली असताना प्रत्येकाला असंच वाटत असेल, यार अनुप आपल्यातच आहे, अनुपसाठीची स्पर्धा आहे, परंतु अनुप आता इथेच कुठेतरी आपल्या बरोबरीने आहे असं देखील प्रत्येकाला भास होत असेल. सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमधील चर्चेतील नाव गोलंदाजीसाठी शुभम लोखंडे. एका हाताने चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे आणि नुसता चौकारच नाही, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग यासाठी देखील चर्चेत आहेत आणि ते आता गोलंदाजीसाठी येतात. परंतु देवकरण आणि या वेळेला आणखीन एक चांगला फटका. दीपेश आणि देवकरण ही जोडी काय ऐकायला तयार नाही आणि देवकरणने 1 मॅन शो बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. 28 धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 4 चौकार देवकरांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. देवकरांनी खूप जबरदस्त कामगिरी केली आहे. हो, इकडे वाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळणार आहे. 2 धावा इकडे मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावांवर. तिसरी ओव्हर नुकतीच सुरू आहे, परंतु मोठी धावसंख्या बनली आहे. म्हणजे कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित नसते. याच मैदानात आम्ही मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पाहिला आणि याच मैदानात 6 बॉलमध्ये 1 धाव न होताना सुद्धा पाहिले. टप्पा पडतोय, बॉल गरकन वळतोय, यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि 31 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना यावेळेला पुन्हा एकदा हीच दिशा, या ज्या दिशेला मात्र खूप साऱ्या धावा केल्यात देवकरणने. मैदानाचा अंदाज घ्या. पहा, मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट असं आहे, तुम्हाला मैदानाचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागतो. कुठे किती धावा आहेत, कोणत्या दिशेने स्ट्रोक खेळल्यानंतर धावा येणार आहेत, या सगळ्याचा अंदाज घ्यावा लागतो. UBCवर लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. चांगले एफर्ट्स दाखवले. कदाचित बॉल पाठीमागे पास झाला असता तर चौकार सुद्धा आला असता. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या ती 32 धावा, 32. वाईट किती टाकले? 2 टाकले. 2 वाईट आले, 1 वाईटला प्लस आला. एक पहिला 4 आला. पहिला 4, 1 वाईट प्लस. ते 6, 7, 8, 9. हा 33 झाला. 33. 3च बॉल. अजय 3च बॉल. येस, बॉल 3च झाला. 33 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी बोरिवलीकरांची इकडे होताना पाहायला मिळते. क्रिस 11 बोरिवली. हो, आता मात्र पुढे खेचलं. पंच घोषित करतायत. बॉल काउंट आहे, रन नाही आहे आणि विकेट आली आहे. देवकरण आउट झालेत, परंतु काय बॅटिंग केली या देवकरणने, खूप प्रभावित केलंय. दर्जेदार खेळ. उद्या किती वाजता चालू रे? परवा सकाळी काय टॅप केलाय. फटका चांगला आहे, परंतु तिकडे पडद्याच्या वरून बॉल गेलाय. आल्या पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने
हितेश यांच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावर. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय घाटकोपरच्या भटवाडी नगरीमध्ये. आमच्या समाज कल्याण केंद्राचं हे मैदान तेवढंच प्रसिद्ध आहे. अनेक रेकॉर्ड या मैदानाने पाहिलेत, अनेक खेळाडू या मैदानाने घडवलेत. या मैदानात जर पाहिलं तर अगदी तुषार कारवरकर, गोट्या, ननी मसूरकर यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही, किंवा उमेश भोगले, ही जी नावं आहेत. सचिन खापणे, ही जी नावं आहेत त्यांची देखील आज आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आमचे मार्गदर्शक आणि अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष शेखर पेडणेकर सर, काका, हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देत आहेत. काका, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. 35 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी संपलेला आहे. शेवटचे एक षटक मात्र बाकी आहे. हितेश आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाहायला मिळत आहेत, ज्यांना जॉन्टी नावाने ओळखलं जातं. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा करण सोडा येताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. अंकित नवीन बॅट्समन येतात. अप्रतिम चेंडू टाकलाय. या षटकाची सुरुवात करण सोडाने तर अगदी लाजबाब केलेली आहे. हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवटही करावा लागतो. बोरिवलीकरांनी पहिल्या 3 ओव्हर तर लाजबाब खेळल्यात, परंतु करण या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन मात्र काही देत नाहीये आणि 2 विकेट मात्र लगातारच्या मिळवत आहेत. मॅच चालू आहे. मॅच घाटकोपर. फील्डिंग कर रहा है तेजस. चलेगा चलेगा. करण सोडा बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. कुणाल नाव आहे. कुणाल आलेत. हो, यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑन साईडला ढकलला. एक धाव तिकडे मिळेल. धावफलक जर पाहिला तर 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावर. शेवटच्या षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. जॉन्टी म्हणजेच दीपेश म्हणजेच जॉन्टी यांना बॅटिंगसाठी पाहतोय. सलामीला आलेत. एक चौकार देखील त्यांनी मारला. खोलवा टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट. वाह, काय कमबॅक केलंय मयूर सोडाने आपल्या टीमसाठी. 4 चेंडूमध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत. करण नावात ह्या खेळाडूच्या रन आहेत, परंतु रन द्यायचं काम करत नाहीये, उलटी विकेट घेण्याचं काम करतोय. निखिल आलेले आहेत. फार टीमचा प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असतो. ओपनिंगला आल्ला सुद्धा, शेवटच्या बॉलला आल्ला सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. पहिली ओव्हर टाकणाराही महत्त्वाचा असतो आणि शेवटची ओव्हर टाकणाराही महत्त्वाचा असतो. बॅटर सुद्धा महत्त्वाचा असतो, बॉलर सुद्धा महत्त्वाचा असतो आणि फिल्डर सुद्धा महत्त्वाचा असतो आणि बाहेरून टाळ्या वाजून पाठिंबा देणारा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. यावेळेला आडव्या बॅटने बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिकडे एक धाव मिळेल. रोशन खापणे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. भटवाडीच्या क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला विषय निघेल ना, तर या व्यक्तीला एक मानाचं पान आहे. कारण स्पर्धा कुणाची असू दे, जोपर्यंत रोशन खापणे मैदानात पोहोचत नाही तोपर्यंत स्पर्धा झाली असं वाटतच नाही. यस रोशन सर. सगळेच आज विराज, प्रदीप, सुनील, शेखर काका हे सगळे आनंद घेतात. सगळ्यांचं स्वागत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो, परंतु जोपर्यंत आपल्या भटवाडीत येत नाही, हातात माईक येत नाही, तोपर्यंत काका मजा सुद्धा नाही.
हो आणखीन एक अप्रतिम बॉल. करण काय बॉलिंग केली यार. फक्त 2 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. करणचं कौतुक करावं लागेल. आणि आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 37. विजयासाठी करायच्यात 38. याचंच नाव क्रिकेट आहे. अंधेरी टीम अंधेरी आणि टीम विक्रोळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. चला श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि मनस्वी 11 विक्रोळी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एका बाजूला जर पाहिलं तर शुभम लोखंडे आणि त्यांच्या जोडीला अरुण चव्हाण दाखल होत आहेत. पहा संध्याकाळी आज ओपन लॉट असणार आहे 7 वाजल्यापासून. वेद 11 ओमकार मालाड त्यांच्या विरोधात मुकेश रॉयल चेंबूर. दुसरा सामना असेल अधिरा सत्यविनायक कामोठे त्यांच्या विरुद्ध शिवांश नाव्या रॉयल चेंबूर. त्यानंतर साई सिद्धी अंधेरी विरोधात जॉर्ज 11 स्टार. आणि त्यानंतर मॅच असेल RM रेम्बो वडाळा आणि त्यांच्या विरुद्ध V यंग पॅकर माझगाव. पहिलं षटक घेऊन कुणाल येत आहेत आणि यस टॉस केला जातोय पुढल्या मॅचचा. अंधेरी विरुद्ध विक्रोळी असा एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळणार आहे. स्वामी समर्थ अंधेरी विरुद्ध मनस्वी विक्रोळी असा 2 बलाढ्य संघांमधील सामना पाहायला मिळणार आहे. कुणाल आहे ना काय कुणाल सोडा कुणाल येतात पहिलं षटक घेऊन. स्ट्राईकवर शुभम लोखंडे सध्याच्या घडीला बॉक्स क्रिकेटमधील चर्चेतील नाव. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बघा कशा प्रकारची कामगिरी करतील शुभम लोखंडे. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता 4 षटकांच्या या मॅच मध्ये. 4 प्लेयर सर्कलच्या बाहेर फक्त. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि ते षटक सुरू होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. यावेळेला टॅप केला जातोय आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. चौकार. खेळाडू ओके आहेत. येस काळजी घ्या बाळांनो. आणि येस विशेष म्हणजे शुभम स्वतः पहिले तिकडे गेले आणि चौकशी केली खेळाडूची. पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय खरा आणि हे पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी उचलायचा आहे. काळजी घ्या सगळ्यांनी आपली.
पहिल्याच बॉलवर चौकार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले शुभम लोखंडे. ही लक्ष जरी मोठं आहे परंतु याचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. अगदी शक्ती गोसावी हे देखील उपस्थित राहत आहेत ज्यांनी गेल्याच आठवड्यात हे मैदान गाजवलंय. शक्ती पुन्हा एकदा इन ॲक्शन. बऱ्याच घाटकोपरच्या खेळाडूंना शक्ती आपण देखील संधी दिलेली आहे. बाबू हे बाबू अरे हा गेम खेळते ओ हो क्लास कडक 4. काय फटका खेळलाय. पहिले 2 बॉल 2 चौकार. उगाचाच कुणाच्या नावाचा जय जयकार होत नाही. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. काय सुरुवात केली आहे जबरदस्त. जशाच तसं प्रत्युत्तर बोरवलीला चेंबूरकरांचं आहे. याही वेळेला फटका समोरती फिल्डर आहे डायरेक्ट हिट. पहिले 2 बॉल 2 चौकार आणि काय नेम लावलाय जबरदस्त. 3 स्टंप तर कोणी उडवेल. 1 स्टंप उडवणं तेवढं अवघड आहे आणि आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये 1 स्टंप उडवणारे बरेच आहेत. प्रशांत द्रविड. वाह. सगळ्या क्रिकेट चाहत्यांना विनंती आहे एकदा आपण प्रशांतसाठी टाळ्या वाजूयात का. वाजवायलाच पाहिजे कारण 1 स्टंप या पठ्ठ्याने उडवलाय. अजित साऊ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शुभम लोखंडे नावाचं वादळ आलं. सुरुवातीला घोंगावलं आणि 2 बॉल नंतर शांत सुद्धा केलं. हेच तर क्रिकेट आहे. 8 धावा धाव फलकावर आहे. सुरुवात चांगली केली होती परंतु शुभमने. आणि आता अरुण चव्हाण यांना आपण पाहतोय. ओ आता अशा प्रकारच्या काय सोप्या नसतात परंतु प्रयत्न झाले. कॅच नाही झाली आहे. अजित मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेले आहेत. मास्टर माइंड आहेत या टीमचे. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कोणता बॉल सोडून द्यायचा कोणता बॉल खेळायचा. बऱ्याचदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये हातात बॉल वळवणारे बॉलर असतात. बॉल सोडून दिला जातो नंतर बोल्ड आउट सुद्धा होतात. अगदी आमच्या धनंजय सरांचंही नाव घ्यावं लागेल त्या बाबतीत. वेगवान बॉल. काय भयानक वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय. परंतु त्याच्याबरोबर मी कीपर इथेच कौतुक करेल. त्यांनी बॉल ज्या पद्धतीने अडवलाय ना ते खूप महत्त्वाचं होतं. 9 धावा धाव फलकावर पहिली ओव्हर सुरू असताना अजित आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिग्विजय वाकळे देखील आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या क्रिकेट प्रेमींचं. नंदकुमार शिंदे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 10 धावांवर हा धावफलक जातोय. पहिली ओव्हर संपते आणि धावसंख्या झाली आहे 10. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये पाहिजेत 28. आमचा हितेश भाटिया देखील आवर्जून या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देतोय. आपली सगळी कामं बाजूला सोडून. खूप
खूप सारे प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह मॅचवर आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. अंडरआर्म क्रिकेटचे क्रिकेट प्रेमी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सगळ्या चाहत्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. निखिल आहे ना हा बॉलर, निखिल ना. निखिल यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केले. चला मॅच सुरू करायची आहे. दहा धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर. अजूनही 28 पाहिजेत. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता. क्रिकेट प्रेमी दूर दूरवरून आलेत, त्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत. येस, माझे दोन युवा समालोचक मित्र विशाल जावीर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर यशवंत ठाकूर, या दोघांचंही विशेष कौतुक, कारण सागरच्या बरोबरीने हे दोघेही खूप चांगलं काम करत आहेत आणि त्या दोघांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्या विक्रोळीचे दोन दोन कॉमेंटेटर पुढे येत आहेत. आपल्या भटवाडीतून देखील काल सागरला मागील संडेला आपण पाहिलं, प्रशांत तयार होतो आहे. अजून बरेचसे कॉमेंटेटर आपल्या विभागातून देखील तयार होत आहेत. सगळ्यांना शुभेच्छा. हो हो हो, विकेट येताना पाहिला मी इथे. एकाच वेळेला अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहावं लागेल, बोल्ड होते की हिट विकेट होते. एकाच वेळेला सगळ्या घडामोडी घडल्या. येस, हिट विकेट. जास्त अंदाज असणं गरजेचं असतं. तुमचा स्टान्स कुठे आहे, तुम्ही काय स्ट्रोक खेळताय, बॉल काय आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला, मनस्वी विक्रोळी टॉस जिंकली, निर्णय कळवा. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग आणि त्यानंतर आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. करण सोडा यांना देखील माघारी परतावं लागतंय. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावसंख्या आणि त्यानंतर मात्र बोरुलीकर देखील कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. क्रिस 11. मुकेश रॉयल एका बाजूला पाहायला मिळते. मुकेश रॉयल, मालवण, संजय ठाकूर मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. संजू, अजित एका बाजूला या टीमचे महत्वाचे खेळाडू आहेत. यावेळेला फटका समोर खेळलेत आणि तिकडे फेकी होईल, एक रन मिळेल.
व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावा करावे लागतील, हार मानून चालणार नाही, प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण मैदानात अजित आहेत आणि जोडीला संजू आहेत. संजूला सुपर संजू सारखी बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळेला फटका चांगला आहे, रिझल्टही चांगला आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि या 4 धावांनीसी सायडमचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा बॉल सायडम नो आहे की नाही पडताळणी केली जाईल. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि या 4 धावांनीसी धावसंख्या तर पुढे गेलेली आहे. शेखर काका पेडणेकर साहेब अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर नंदकुमार शिंदे साहेब, हवा या सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर रोशनजी खापणे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. UBC लाईव्हवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरेश पुजारी हे सुद्धा उपस्थित राहत आहेत. आणि इकडे निर्णय देण्यात आलेला आहे नो बॉल आणि प्लस 4 धावा सुद्धा आणि धावसंख्या 18 झालेली आहे. पहा बॉलर बंद आहे ना. ओके 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 ठीक आहे. 4 बॉल झाले 4. साईड ही एक चांगली बाब मलाही पाहायला मिळते की साईडमसाठी आता रिव्ह्यू सुरू झालेत आणि आमच्या पंचांचं काम देखील तेवढं सोपं होत आहे. कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे. कुठे गेले आमचे बाबूसर? येस, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. तेजस किती झाले एकदा स्कोर सांग? 19 ओव्हर दुसरी सुरू आहे म्हणजे सरासरी बरोबर आहे. विकेट गेल्यात हाफ की फॅक्टर आहे. अजित एका बाजूला आहेत, एक जिगरबाज खेळाडू आहेत अजित, त्यांनाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खरे, परंतु निखिल यांना बॉलिंगसाठी पाहतोय. एक चांगली मॅच सुरू आहे. हो हो हो, काय वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेग पाहायला मिळाला. आणि इकडे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 19. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, धावा 19च पाहिजेत. 12 बॉल झालेत, 12 बॉल बाकी आहेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहेत. 19 धावा झाल्यात, 19 धावा बाकी आहेत. आणि एका बाजूला चेंबूर आहे तर एका बाजूला बोरिवली आहे. देवकरणने बॅटिंग जबरदस्त केली होती. लगातारचे 3 चौकार सुद्धा मारले होते. तेच देवकरण आलेले आहेत आता बॉलिंगसाठी. 12 बॉलमध्ये 19 पाहिजेत, 12 बॉलमध्ये 19 झालेत. मॅच हळूहळू रंगतदार होऊ लागलेली आहे. मजा आहे या मॅचमध्ये सुद्धा. UCBवर देखील जेवढे काही प्रेक्षक आमच्याशी जुडले त्या सगळ्यांचं स्वागत. कोण जिंकणार आज ही स्पर्धा याची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. आजचा हाफ कोण मारणार, विविध गट आहेत, स्टेशन वाईज आहे, ओपन गट आहे, त्याचबरोबर नॉन प्रोफेशनल गट आहे, भटवाडी गट आहे, घाटकोपर गट आहे, अशा विविध गटामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. ओव्हर 40 गट आहेत.
कमी गतीने टाकला बॉल, फसवलंय. देवकरणची अप्रतिम गोलंदाजी. वाव देवकरण, वा, विकेट आली आहे. येस, विक्रोने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गट पाहायला मिळत आहेत. मला वाटलं राजकारणातच गट आहेत, परंतु आपल्याकडे सुद्धा बरेचसे गट आहेत. परंतु या सगळ्या गटात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गटातील खेळाडू अगदी जीव तोडून खेळतील, कारण 1 लाखाची स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटमध्ये सारख्या खेळायला मिळत नाहीत. वर्षातून मोजक्या काही वेळेला 1 लाखाची स्पर्धा खेळायला मिळते, आणि ती स्पर्धा जर भटवटीत असेल तर एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा, सगळ्या गटांनाही शुभेच्छा. सुशांत राणी मिळत आहेत. भूषणला बोललेलो ह्याला आयकॉन घे. वा, काय बॉल टाकलाय, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर टर्नही पाहायला मिळालाय. लिजेंडरी खेळाडू पराग शिंदे यांना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेचसे या ठिकाणी दिग्गज खेळाडू देखील दाखल झालेत. त्या सगळ्यांचं स्वागत. रोहन आपलं देखील सगळ्यांचं भटवटी स्वागत आहे. नितीन दळवी देखील या स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. भटवाडीत अंडरआर्म क्रिकेटची पहिली 1 लाख आहे, आणि पहिली 1 लाख भरवण्याचा मान मात्र क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लबला जातोय. आणि पहा, स्पर्धा कोणी भरू देत, भटवाडीचं एक हे शिस्त आहे, पद्धत आहे. स्पर्धा कोणी भरवते, बाकीच्यांनी त्यांना मदत करायची. आणि येतोय चौकार, खणखणीत फटका. वा अजित, वा, कडाक. धाव संख्या 4/24 वर जाताना पाहायला मिळते. कारण कोणतीही स्पर्धा असेल तर ते आपली समजून सगळेच मदत करत असतात, आणि आज नाही बरेच वर्ष आम्ही पाहतोय. म्हणूनच आपल्या भटवाडीच्या अंडरआर्म असू दे किंवा ओव्हरआर्म असू दे, स्पर्धेची चर्चा असते. अजित बॅक फुटला गेले, पॉइंटला खेळायचा प्रयत्न, नो बॉल, आणि तिकडे +1 देखील मिळणार आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. मजा आहे या क्रिकेटमध्ये. त्यांनी पहिला काढला ना माझा टॉस घेताना. दीड तर कसं पण या वेळेला फटका चांगला येतोय. गॅपमध्येच खेळले सुशांत. या खेळाडूचं नाव सुशांत आहे, परंतु मैदानात गेला की वातावरण अशांत करून टाकतो. आलाय चौकार. एक मिनिट. या ठिकाणी पहा, क्षणार्धात सामन्याचं पारडं बदललं. 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. असं वाटत होतं की बोरिवलीचं पारडं जड झालंय, परंतु आता पुन्हा एकदा मॅच मध्ये चेंबूर आली आहे. परंतु मॅच संपलेली नाहीये. बोरिवली सुद्धा कमबॅक करू शकते. यावेळेला पुन्हा एक चांगला फटका, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बोल. 6 चेंडू 7 धावा. या मैदानाची खासियत आहे, बॉल टू बॉल मॅचेस सुद्धा रंगतात इकडे. त्याच्यामुळे जरी 7 पाहिजे असेल तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. निखिल यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय.
वेगवान चेंडू, त्याच्यावर धावगिरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडे एक धाव कंप्लीट केली जाईल. मजा येते या मॅच मध्ये. धावसंख्या झाली 32. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 6. बॉल बाकी येते 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये एकदा चुरशीची मॅच पाहिली, सगळ्यांना पाहायचीच असते आणि तशीच एक मॅच पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा थरार पाहिला आपल्या सगळ्यांना आवडतो आणि असाच एक थरार आता रंगताना पाहायला मिळतोय. अजित साहू यावेळेला टॅप केला जातोय. बॉल सुरुवातीला मात्र हो ते पाहत राहिले की बॉल गेलाय कुठे. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर बॅटर आले होते आणि मोक्याच्या क्षणी काय खेळलाय अजित. परंतु मोक्याच्या क्षणी अजित रनआउट झालेत, परंतु त्या अगोदर आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली अजित साहू. टीमचे सर्वा देखील आहेत आणि आता 4 चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 6 धावांची आवश्यकता आहे. चार बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेजा नियम आहे. मॅच अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चुरस पाहायला मिळते या मॅच मध्ये. सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या भटवाडीमध्ये, क्रिकेट प्रेमी भटवाडीमध्ये, कबड्डी प्रेमी भटवाडीमध्ये, सांस्कृतिक नगरी भटवाडीमध्ये. या वेळेला वेगवान चेंडू आलाय खरा. धावगिरीचा प्रयत्न तिकडे केला आहे. धाव आली आहे आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 5, 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅचचं गणित बदलू शकतो. एक जबरदस्त क्रिकेट रंगलेला आहे. बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी मैदानात मनीष आलेले आहेत. निखिल एका बाजूला जर पाहिलं तर मनीष आहेत. आपल्या टीमसाठी हिरो बनण्याची संधी दोघांनाही आहे, कारण 6 मध्ये 7ची मॅच मात्र निखिल बॉलिंग करतायत, परंतु टीम संकटात आहे. आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मनीष सुद्धा आहेत. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये मात्र या ठिकाणी घेऊन येईल बोरवलीला. एखादा फटका मॅच मध्ये चेंबूरलाही घेऊन येऊ शकतो. हो, मोक्याच्या क्षणी व्हाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. आता मात्र 3 बॉल 4 रन. अंडरआर्म क्रिकेट जिंकायचं असेल तर 2 गोष्टी पहिल्या तुम्हाला कराव्या लागणार. एक एक्स्ट्रा रन कमी द्यायच्या आणि फिल्डिंग मध्ये धावा अडवायच्या. या 2 गोष्टी तुमच्याकडे असेल तर अंडरआर्म क्रिकेट जिंकण्याची संधी तुम्ही जास्त असते आणि त्याच्यामुळे मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळते. या क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा आहे. थरार मात्र सध्या सुरू आहे. लाख मोलाची स्पर्धा, क्रिकेट स्टारची स्पर्धा, भटवाडीतील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि आता मात्र 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. थरार काही थांबायला तयार नाहीये. याला म्हणतात क्रिकेटचा थरार. थरार नाट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल.
निखिल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुशांत, सुशांत की निखिल, बोरवली की चेंबूर, चेंबूर की बोरवली. भटवाडीची स्पर्धा. वेगात बॉल टाकलाय आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल. रन काउंट नाही. ओ हो हो, म्हणजे आता एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता, म्हणजे इकडे चौकास पास करावे लागेल. शिवा कांबळे आलेत. शेवटचा बॉल आहे. डीजे धन्यवाद. एक बॉल आणि 3. शिवा कांबळे. या मैदानात इतिहास घडवण्याची संधी आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळात. शेवटच्या बॉल पर्यंतचा सामना पाहायला मिळतोय. तुम्ही कितव्या क्रमांकावर बॅटिंगला आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती बॉल खेळतायत हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. आणि आता एका बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. पाहूया काय होईल. शिवा कांबळे इतिहास घडवणार का, तेच या ठिकाणी पाहायचं आहे. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बोरवली की चेंबूर, क्रिस 11 बोरवली आणि मुकेश रॉयल मालवण ही मात्र एका बाजूला पाहायला मिळते. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. भटवाडीतील सगळ्याच क्रिकेट चाहत्यांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दोन्ही टीमसाठी प्रचंड संघर्ष आणि शेवटच्या बॉलवरची मॅच. काय होणार या मॅच मध्ये. शिवा कांबळे एका बाजूला, निखिल एका बाजूला. शेवटचा बॉल. बोरवली की चेंबूर, चेंबूर की बोरवली. आणि काय बॉल टाकलाय निखिलने, जबरदस्त. काय मॅच देखील झाली. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय ज्या खेळाडूने आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली आणि अगदी प्रतिस्पर्ध्यांकडे गेलेली मॅच खेचून आणली. निखिल या 2 ओव्हर टाकल्या, 3 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या आणि